नमस्कार. जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स प्रस्तुत होम मिनिस्टर को पॉवर्ड बाय गोदरेज नंबर 1 आणि सोसायटी मसाला टीच्या या भागात मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. बाल गणेश टॉवर ठाणे पश्चिम जयश्री प्रवीण रामाणे या वहिनींना भेटणार आहोत. कसा स्ट्रगल केला आहे आणि त्याचबरोबर घरच्यांची या वहिनींना कशी साथ होती. चला सुरुवात करूया आजच्या गप्पांना. भेटूया रामाणे कुटुंबाला. नमस्कार नमस्कार नमस्कार. घ्या उखाणा. होम मिनिस्टरच्या दिवशी वाटला सर्वांना खाऊ. बर. प्रवीण रावांचे नाव घेते ते माझे बोका, मी त्यांची माऊ. काय सांगता. ओळख करून द्या सगळे. हे माझे मिस्टर. नमस्कार. ही माझी आई. नमस्कार. ही माझी मोठी मुलगी. नमस्कार. ही माझी छोटी मुलगी. हो हो. ही माझ्या जाऊबाई. नमस्कार. माझ्या नणंदबाई. नमस्कार. हा जाऊबाईचा पिल्लू. बर बर. आणि ही जाऊबाईची मुलगी. बर बर. ही माझी बहीण. ही माझी मैत्रीण निकिता, सुजाता, स्मिता, स्वाती. सगळ्या मैत्रिणी आल्या. सगळ्या मैत्रिणी. सगळ्यांची ओळख झाली. हो. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. 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 बालपण कसं गेलं तुमचं. छान गेलं. कुठे. भायखळ्याला गेलं बालपण माझं. तुमचं बालपण. माझं बालपण ठाण्याला. आपण काय करता. मी व्यवसाय करते. माझा बिझनेस आहे इमिटेशन ज्वेलरीचा ठाण्यामध्ये. मग तुमची ओळख कधी किती वर्षाची. 21 वर्ष. तुम्ही मोजताय ना. तुमच्या लक्षात नाही. त्यांनी 21 वर्ष सांगितली कारण रोज दिवस मोजतात ना ते. काय कसं काय म्हणजे ओळख कशी झाली तुमची. माझे मामा जे होते त्यांना सांगितलं आम्ही की म्हणजे लग्न करायचं आहे. हां. मुलगी बघा. मग ते काय भायखळ्याला गेले. नाही मग ते हे लोक कळव्याला नुकतेच आले होते. तुम्ही कळव्याला कशाला गेले. वडिलांनी नंतर भायखळ्याचा रूम लहान पडत होता म्हणून कळव्याला फ्लॅट घेतला. मग आम्ही कळव्याला नुकतेच शिफ्ट झालो होतो. त्यावेळी मग पहिलं स्थळ आलं आणि ते ह्यांचं स्थळ होतं. आणि तेव्हाच ठरलं. हा लागलीच ठरलं. मग तेव्हा तुम्ही व्यवसाय करत होता. नाही ना, तेव्हा व्यवसाय नव्हते करत. तेव्हा माझं शिक्षण चालू होतं. पण त्यावेळी त्यांच्याशी असं बोलणं झालं होतं की तुम्ही जर मला पुढे शिक्षण करून देणार असाल तरच मी लग्नाला करायला तयार होते. असं तुम्ही सांगितलं. हां, ती अट होती माझी. तर त्यांनी तसं सांगितलं की हो तू पुढेही शिक्षण कॅरी ऑन करू शकतेस. तर अशा अनुषंगाने माझं लग्न ठरलं. बरं, आता मी जरा तुमच्या व्यवसायाकडे येतो की ज्या पद्धतीने तुम्ही व्यवसाय केला, कशी सुरुवात केली. थोडा हातगुण होता माझ्याकडे, ज्वेलरी मेकिंगचा होता. त्याच्यामुळे त्यांनी मला सांगितलं की तुझ्यात जो तो गुण आहे तर तू का नाही ह्याच्यामध्ये पुढे येत. तर म्हटलं मला सहकार्य लागेल तुमचं. त्यांनी खूप चांगलं सहकार्य केलं. मी रात्री 2 ते 3 वाजेपर्यंत दागिने जेव्हा बनवायची एकट्या हो तेव्हा दागिने बनवायचे तेव्हा ते नक्कीच मला मदत करत होते. चांगल्या प्रतीने मदतही करायचे, दागिनेही बनवायला मदत करायचे. कुठे क्वांटिटी ऑर्डर आल्यानंतर. शिवाय मी जर बनवत असेल तर मुलीला सांभाळायचं काम, ते महत्त्वाचा घराचा तो कारभार माझा सांभाळायला त्यांनी मदत चांगली केली. त्याच्यामुळे तो व्यवसाय थोडा वाढत तसा गेला. पण तुम्ही ठरवलं होतं कायम म्हणजे जो काही व्यवसाय ते जे काही या पाऊल उचलतील त्याला तुमचा पाठिंबा असणार. हो. छान ना. म्हणजे हे फार महत्वाचं आहे हो की नाही, की एखाद्या स्त्रीला काम करण्यासाठी किंवा तिला मदत करण्यासाठी, तिच्यातले कलागुण ओळखून त्याला प्रमोट करण्यासाठी जेव्हा घरातला पुरुष हा इतक्या खंबीरपणे उभा राहतो तेव्हा साहजिक आहे त्या व्यवसायात वाढ होणारच. हो की नाही. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 15 फेब्रुवारीला आनंदी गोपाळ हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होतोय. भारतातल्या पहिल्या महिला डॉक्टरची कहाणी यामध्ये आहे आणि गोपाळरावांनी आनंदीबाईंना कशी साथ दिली आणि त्याही पलीकडे कसं त्या दोघांनी या सगळ्या गोष्टी आनंदाने जोपासत
प्रसंगी व्यवसायानिमित्त किंवा शिक्षणासाठी बाहेर जावं लागलं तरीसुद्धा त्या जबाबदाऱ्या कशा पद्धतीने पेलल्या हे सारं भव्य पडद्यावर आपण तर अनुभवणार आहोतच, कारण प्रत्येक घरात एक आनंदी असावी असं आता सगळ्यांना वाटू लागलेलं आहे. तसंच तुम्हाला विचारायचं आहे की जसजसा हा व्यवसाय सुरू झाला तसतशा अडचणी आल्या? पुष्कळ अडचणी आल्या, कारण परिस्थिती नाजूक असल्या कारणाने व्यवसायात उडी मारावी असा विचार डोक्यात आम्ही दोघांनी आणला. अडचणी म्हणजे मेन असतं भांडवल, की जे तुम्ही कुठूनच नाही कोणाकडे मागून नाही करू शकत, किंवा ते छोटं नसतं भांडवल, मोठ्या प्रमाणात भांडवल लागतं, तर ते आणायचं कुठून हा एक विषय होता. मग मी एक टेबल स्पेसची जागा मिळत होती ठाण्यामध्ये, समर्थ भंडारच्या बाहेर 600 रुपये रोज प्रमाणे एक टेबल स्पेसची जागा मिळायची. 2x6चा टेबल तो लागायचा आणि त्या टेबल मी 4 ते 9 मध्ये लावायची आणि त्या टेबलापासून माझी खरी सुरुवात झाली. मग त्याच्यासाठी लागणारं सुरुवातीचं 10,000 भांडवल हा मोठा प्रश्न ते कसं शिल्लक उभं केलं? होता. मग छोटे छोटे दागिने होते, ते दागिने थोडेफार विकले आम्ही दोघांनी. ते दागिने विकले, थोडंफार ह्यांच्या आईनी मला मदत केली, माझ्या नणंदबाई आहेत त्यांनी थोडी मदत केली. अशा पद्धतीने थोडेसे पैसे जमा करून ते 10,000ची सुरुवात ही माझ्या व्यवसायाची 10,000पासून आहे. म्हणजे 10,000चे माल आणला, कच्चा रॉ आणला, तो रॉ पक्का करून तो 20,000 ते 30,000पर्यंत गेला, बनवून रेडी करून. आणि तिथून माझ्या स्टॉलची खरी कहाणी सुरू झाली. तो रस्त्यावरचा फेरीवाल्यांसारखा स्टॉल माझा चालू झाला. मग तेव्हा तुम्ही पण त्या स्टॉलवरती बसायचे कधी? मी शनिवार रविवार बसायचो, कारण शनिवार मला सुट्टी असायची हां. आणि इतर वेळी मी जॉब करायचो. आणि मग संध्याकाळी आलो की मग बंद करण्यासाठी मी मदत करायचो. आता याला किती वर्ष झाली? ह्याला जवळजवळ एक 19 वर्ष झाली. आता त्याचं स्वरूप केवढं झालंय त्या टेबलाचं? त्या टेबलाचं आता माझे 3 मजली एक दुकान स्वतःचं. 3 मजली? 3 मजली स्वतःचं एक वा, वा, दुकान. वा, वा, क्या बात आहे, वा. हां. 1 मजली एक दुकान, AC शोरूम झालेलं आहे. आणि एक अजून असे 3 दुकानं, द्विमजली, 1 मजली असे माझ्या स्वतःची दुकानं ठाण्यामध्ये झालेली आहे. म्हणजे प्रचंड प्रतिसाद. प्रचंड प्रतिसाद. पण ते जे काही टप्पे एक एक मनोरा रचत गेला त्यामध्ये यांची खूप साथ. प्रश्नच नाही. यांची जर साथ नसती तर इथपर्यंत पोहोचूच नसते शकले, मी तर म्हणते. म्हणजे मी इथपर्यंत पोहोचण्याचं सर्व श्रेय द्यायचं जरी झालं तरी मी मिस्टरांना नक्कीच देईन, प्रश्नच नाही. तुमच्या भावी आयुष्यासाठी, उत्तरोत्तर होणाऱ्या उत्कर्षासाठी झी मराठीकडून खूप शुभेच्छा आहेत. पण आता पहिल्या खेळातलं आव्हान तुम्हाला स्वीकारायचं आहे. घरात काही चिठ्ठ्या लपवल्यात, त्या चिठ्ठ्यांवरून ती चांदीची अन्नपूर्णा तुमच्या घरात आहे ती घेऊन यायची. वेळ 1 मिनिटाची. वेदामृत. वेळ सुरू झाली. सगळे सांगू शकता आता ज्यांना माहिती आहे. वेदामृत तुमच्या घरात आहे. पुस्तक आहे ते वेदामृत. 20. दिल में बजी गिटार. तुम्ही पण सांगू शकता. तुम्ही सांगा हो. चिव चिव चिमणी, चिमणीचे घरट. 40. 20 सेकंद राहिली. 10, 9, 8. झी मराठीकडून हे चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. अभिनंदन. धन्यवाद. हा चांदीचा कुंकवाचा करंडा मिळाला. अभिनंदन. ही चांदीची तुळसही मिळाली. अभिनंदन. थँक्यू. आणि वहिनी तुमच्या घरामध्ये ही चांदीची अन्नपूर्णा सुद्धा तुम्हाला मिळाली. अभिनंदन. नमस्कार. सगळे उत्सुक आहेत. कशासाठी उत्सुक आहेत माहितीये का? सांगतो. तुमच्याबद्दल तक्रारी सुरू झाल्या. तुम्ही हसू नका, तुमच्याबद्दल पण आले. स्वयंपाक करायचा प्रचंड कंटाळा करता. मान्य? मान्य. केवढे 10 रुपये, त्यातला कुठला एक घेऊ असं मला झालंय आता. आता तरी इकडं काय झालंय बघूया. काय बाबा, हे कौतुकच कौतुक आहे. सर्वांना जीव लावतात, घरातली सगळी कामं प्रवीण करतात, तुम्हाला ते खूप सांभाळून घेतात. अरे आरोप सांगितलेत का कौतुक? आला पहिला आरोप. खूप चिडखोर आहेत. मान्य? मान्य. घरात मुलींना सतत ओरडत असतात. मान्य, पण अभ्यासाचे नाही. हे बघा, विचारलं का कारण तुम्हाला? बरं, आता या
दोघांवरही आरोप झालेले आहेत. आता तुमची स्पष्टीकरण द्या, काय म्हणणं आहे? ह्याच चिठ्ठ्यांवरती बोलायचं म्हटलं की जेवणाला वेळ मिळतच नाही, घरा यायलाच उशीर होतो, त्याच्यामुळे स्वयंपाक कधी करायचा हा प्रश्न पडतो. स्वयंपाक करते छान मी, कधी असं आम्ही कधी हे म्हणजे कधी- समजून कधी. घ्यायचं. वहिनी स्वयंपाक केला समजून घ्यायचं. घ्या ना, जेवा ना, जेवलो असं समजून घ्यायचं. छान होतं. बर, अजून रात्री उशिरा होते, 11:30 जेवायला होतात, त्याच्यामुळे स्वाभाविक आहे उठायलाही वेळ होतो. म्हणजे आरोप आहेत, मान्य आहेत काही लोकांचे, पण मान्य करते मी, ते आहे, फॅक्ट आहे. तुमच्या आरोपांबद्दल काय? चिडखोरपणा खूप आहे. नाही, म्हणजे चिडखोरपणा म्हणजे नेहमी नसतो माझा. मुली आता कॉलेजला गेल्या आहेत, तर आता जे पुढचं जे यांचं आयुष्य आहे ते स्ट्रगल करण्याचं आहे. जोपर्यंत 10वीपर्यंत होतं तोपर्यंत ठीक आहे, पण आता यापुढे जर भविष्याकडे तुम्हाला बघायचं असेल तर अभ्यास करणं महत्त्वाचं आहे. त्यानिमित्ताने माझी थोडीफार चिडचिड होते. चला, त्यांनी कबूल केलेलं आहे. बरं, आजपासून स्वतःमध्ये एक बदल करायचा असेल तर तुम्ही कुठला कराल? वेळेवरती कॉल घेणे, फोन उचलला पाहिजे. केवढी माफक, केवढी छोटी अपेक्षा आहे. वहिनी, इतरांचे जसे उचलतात तसं त्यांचं उचलावं. बरेच उचलत नाही. बरोबर, आता चित्र काढायचं आहे. हा, या. तुम्हालाही हे मी दाखवणार आहे चित्र कुठलं काढलंय ते. थांबा, तुम्ही नाही ओळखायचं, पण त्याचबरोबर त्याच्यात बदल केल्याने कदाचित इतर जण ओळखू शकतील. ही संधी तुमच्यासाठी आहे. बघा हे चित्र. पाचच जणांना संधी मिळणार आहे. चित्र कुठलंय? कारण त्यांना आपण करेक्ट करायची संधी दिली होती. तुम्ही लोकांनी बोलायचं नाही. सांगा. चूक 1, चूक 2, 3 संधी राहिलेल्या आहेत. बोलायचं नाही. आता 3 संधी राहिलेल्या आहेत फक्त. ट्रक 2 संधी राहिल्या. घंटा गाडी चुकलं. 1 संधी राहिलेली आहे. विचार करा. नाही, बोलायचं नाही, डायरेक्ट बाद होणार. थांबा, ते बोलले, बाद झालं. ते बोलले, जीप बोलले ना. आता तुम्ही सांगा. ट्रॅक्टर. पाचच संधी आहेत. कोण सांगणार? थांबा, लहान मुलं नाही. बकरी चूक. 4 संधी. अभिनंदन. अभिनंदन द्या. वहिनीला बक्षीस मिळवून दिलं तुम्ही. अभिनंदन. वहिनी, तुम्ही इकडे. काय बदल करायचा आहे ह्याच्यात? म्हणजे ओळख येत होतं ते कसं ओळखता येणार नाही त्याची व्यवस्था केली. उभे राहा. थांबा, 5च संधी आहेत. कोण बोलणार आहे? हात वर करा, मी संधी देणार. अभिनंदन. कसं काय ओळखलं तुम्ही? पानांचा आकारावर. ती कुठे ठाण्याच्या मार्केटमध्ये? त्याला अभिनंदन वहिनी. हे आणखी एक बक्षीस तुम्हाला मिळालं. अभिनंदन. नमस्कार. या तुमच्या मातोश्री आई. सांगा, जावयांबद्दल सांगा. कसे आहेत जावई? जावई छान आहेत. जावयाबद्दल काही प्रश्नच नाही. हो? खूपच छान आहेत.
मग मुलीने काय स्वभावात बदल मुलगी केला? जरा तापड आहे आणि हे जरा फोन वगैरे घेत नाही कधी, पण खूप कष्टाळू आहे. हो. खूप कष्टाळू. एवढी परिस्थिती होती आमची, तिच्या आधी 2 मुलं होती, माझी खूप परिस्थिती होती. ती आल्यानंतर ना एवढी परिस्थिती सुधारली का लक्ष्मीच येते आमच्यासाठी ती. आणि खूप दयाळू मयाळू प्रेमळ पोरगी आहे खूप. काय आई आहे ना? कौतुक आहे. आई आहे. आहे ना. द्या माई. जावई आमची खूपच छान आहे आणि लेकीगत तक्रार करायची म्हणजे ती आमचा फोन कधी उचलत नाही, कधीच नाही. तिच्या काकाचा उचलते पण काकीचा उचलत नाही. काय आहे, रोज त्या दुकानामध्ये महिला खूप येतात ना, हो. त्यातल्या त्यात काका बिकाचा आला की बरं वाटतं त्यांना. आणि नाही, आणि तिचा एक स्वभाव असा आहे की ती मोठी झाली पण लहान भावांना पण मोठं करायचा प्रयत्न करते ना. खूप करते. माझ्यासाठी तर खूप केलंय तिने, खूप करते ती. बोला आपण यांच्या. मी नणंद तक्रारीची आहे, कारण की वेळ देत नाही घरात अजिबात. त्याच्यामुळे माझ्या भावाला सगळं घरातलं बरंच बघावं लागतं. बाकी सगळं छान आहे. भावाला करावं लागतं म्हणून त्यांचं म्हणणं हा. आहे. भावाला त्रास ही होतो. खरी तक्रार आहे. बाकी सगळं छान आहे. अजून कोणी बोलणार आहे का? बिझनेसमुळे ती खूप मोठी झाली, आता खूप मोठ्या पदावर जाऊन पोहोचलेली आहे. पण आता फॅमिलीसाठी तिला वेळ देता येत नाही आहे, आमच्या भावंडांसाठी, आईसाठी. कारण तिचं एवढ्या शेड्यूल तिचं टाईट असतं की आता आम्हाला थोडासा वेळ द्यावा असं मला वाटतं. अजून कोण पाठीमागे? भावाकडे. खूप कष्ट केलेत, लहानपणापासून खूप कष्ट केले. जसं समजायला लागल्यापासून ती कष्ट करते. ट्रेनमध्ये परकर वगैरे विकले आहेत, बाबा आमट्यांचे ग्रीटिंग कार्ड विकले आहेत स्टॉलवरती. असं करून करून खूप छोट्यामधून खूप मोठी झालेली आहे. आज ठाण्यामध्ये 90% महिला जयश्री कलेक्शन ओळखत नाही असं नाही. 90% स्त्रिया ओळखतात. नुसतं जयश्री कलेक्शन सांगितलं तरी सांगतात ते तिचा माझी भाऊ आहे हे सांगायला मला खूप अभिमान वाटतं. वहिनी, आता हे सगळे बोलतायत, भरभरून बोलणार स्वाभाविक आहे, कारण तुम्ही अशा पद्धतीने ती भरारी घेतलेली आहे. पण मला तुम्हाला विचारायचं, आज या आनंदाच्या प्रसंगी क्षमा मागायची असेल तर कोणाची मागा? खरंच क्षमा मागायची असेल तर मी माझ्या खरंच मुलींची क्षमा मागेल. कारण मला कधीच त्यांना वेळ देता आला नाही. दिवाळीचे पदार्थ जेव्हा आजूबाजूला बनत असायचे तेव्हा मला माझ्या मुलींना कधीच एखादा पदार्थ बनवून देता नाही आला. म्हणजे जेव्हा लोकांच्या घरी दिवाळी असायची त्यावेळी माझा मेन सीझन चालू असायचा आणि मी रात्री 11 वगैरे 12 वाजता मी घरी येते आणि माझ्या मुली आल्यानंतर माझी मम्मी नवीन कपडे पहिल्या आंघोळीचे कधी घ्यायचे? तर मी म्हणायची दिवाळीमध्ये खूप महाग असतात, सगळीकडे खूप गर्दी असते, आपण दिवाळी झाल्यानंतर घेऊया, कारण छानही मिळतात आणि वेळही देतात आणि आपल्याला सेल्समन दाखवतात सुद्धा. मी मुलींना नेहमीच निग्लेक्ट केलं प्रत्येक गोष्टीमध्ये. पहिली अंघोळ असो, दिवाळी असो, कुठलाही सण असू दे, कारण सण म्हटला की माझ्याही व्यवसायाचा तो विषय असायचा. त्यामुळे मी खरंच क्षमा मागायचं म्हटलं तर मी माझ्या मुलींची नक्कीच मागेल. जरा मुलींकडे माईक द्या. असं म्हणायला गेलं तर आई असं डॉन आमच्या घरातली, की काही असेल तरी आई, काही असेल तरी आई, कपडे घ्यायचे तरी आई, असं सगळं आई आमच्यासाठी खूप तिने केलंय आमच्यासाठी. आम्ही लहान असतो तेव्हा पण कधीतरी दिवस हॉलिडेजला घरी असायची तेव्हा हां चल आज पिझ्झा बनवूया. आम्ही एवढे खुश व्हायचो की हां आई आज घरात आहे म्हणून. आईचं खूप कौतुक वाटतं. बाबांबद्दल काय? बाबा पण खूप प्रिय आहेत आम्हाला. कधीतरी जरा राग करतात पण चालतंय आता ते. तुम्ही आज क्षमा मागायची असेल तर कोणाची मागा? क्षमा मागायची तर निश्चितच मिसेसची क्षमा मागू शकतो. कारण काही गोष्टी मला वेळ देता येत नाही. म्हणजे उदाहरणाचं आता ही दुकानाचा पसारा जो वाढलेला आहे त्यामुळे मला वेळ देता येत नाही. कारण दोन्हीकडे बघावं लागतं. कारण मुलींचं कॉलेज, दुकान आणि जॉब या तिन्हीचा मेळ घालता करता मला त्या उद्योगाकडे मला जास्त वेळ देता येत नाही. म्हणून माझी त्याबद्दल क्षमा मागतो. नाही. बरं, आता उत्तरोत्तर तुमचे प्रोजेक्ट तुमच्या मनात असणार. तुमचा स्वभाव मगाशी मी वाचला की एखादी गोष्ट मनात ठरवली की ती पूर्ण होईपर्यंत तुम्ही शांत बसत नाही. त्या तुमच्या जिद्दीला आमचा नमस्कार, तुमच्या कुटुंबाला नमस्कार. आणि त्याचबरोबर आनंदी गोपाळ यांच्याकडून ही एक भेटवस्तू तुमच्यासाठी. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. आणि वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून मिळते आहे
पैठणी. अभिनंदन. या माऊलीला शुभेच्छा देऊया, या घराला शुभेच्छा देऊया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.